प्रमुख अतिथी श्रीमती रमा खूप सुंदर. या बोलूकर हिला विनंती. हॅलो, सुप्रभात आणि नमस्कार. शब्द 10वे मराठी विश्व साहित्य संमेलनामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष सहृदय स्वागत. आजच्या आपल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अजय नलावडे यांच्या सांगण्यावरून शब्दामध्ये आम्ही सहभागी झालो आणि याची जणू प्रचितीच आली आणि शब्द ही काय शब्द झेलताना शब्द जिथे शब्द कोणीच झेलत नाही. माननीय बाळासाहेब तोरसकर यांच्या शब्द झेलताना या साहित्य कृतीचे आहोत. संमेलनाचं प्रमुख पाहुणेपद घे असं मला शशीने सांगितलं. त्याची मैत्रीण आहे, त्यामुळे गमतीत मी तिला म्हटलं होतं की प्रमुख पाहुणा होण्याचे डर नाही लगता, भाषणचे डर लागतात. त्यामुळे जसं मी असं खूप काय. नमस्कार मित्रांनो, भूतानच्या या आनंदभूमीत सर्व शब्द परिवाराचे मनपूर्वक स्वागत. आपले हे 10वे साहित्य संमेलन सुरू झाले आहे असं मी जाहीर करतोय. सन्माननीय शब्द व्यासपीठावरील सर्व मान्यवर, एक विश्वविक्रम आज आपण करतोय. भारताच्या सीमेबाहेर स्वतःच्या खर्चानी साहित्यप्रेमी एकत्र येतात, संमेलन घेतात आणि त्याच्यात सातत्य राहतं, हा तो विक्रम. आणि याकरता मी माझे स्नेही शब्द परिवाराचे सर्वेसर्वा संजय सिंगलवार यांना मानाचा मुजरा करतोय, त्यांचं मनापासून अभिनंदन करतोय. शब्द परिवाराने आतापर्यंत अनेक अध्यक्ष दिले, संमेलनाध्यक्ष दिले, ज्यांनी खऱ्या अर्थाने साहित्य सेवा केले. मग ते A.K. शेख असतील, ज्ञानेश वाकुडकर असतील, अन्य सर्वच मान्यवर असतील. आणि यावर्षी तो सन्मान मला देऊन मला स्वतःला एक सुखद धक्का दिलाय. मित्रांनो, विश्व साहित्य संमेलन भरवणं हा इव्हेंट नाही. याच्यामध्ये काही तत्व आहेत, स्पष्ट तत्व आहेत. केवळ साहित्य सेवा आणि कोणत्या तरी राजकीय पक्षाचा आधार घेऊन, स्पॉन्सरशिप घेऊन आपण इथे जमत नसतो. मी कसा घडलो किंवा नेहमीच बुळबुळीत वाक्य, साहित्य हे वेदनेतून निर्माण होतं. खरं तर तसं काही नसतं. माझ्यापुरतं सांगायचं तर अगदी जिल्हा परिषदेच्या शाळेतून गोट्या खेळणारा, गाडे फिरवणारा, विटी दांडू खेळणारा, एक साधा हाफचड्डीतला सरकारी कर्मचाऱ्याचा मुलगा, जे कर्मचारी अति प्रामाणिक असतात,
अजिबात लाच खात नाहीत, लाच खाऊन देत नाहीत, अशा एका तत्वशील बापाचा मुलगा म्हणून आम्हाला शिक्षा झालेली मंडणगडला. वडील साधे तहसीलदार होते. तहसीलदार असताना सायकलनी फिरती करायचे, मैलोन मैल चालायचे. आणि तिथे जडणघडण होत गेली. मातीचा सुगंध होता तो कोकणाचा होता. संस्कार होते ते एका परखड आईचे होते. आणि हे अनुभव कोणीतरी वाचले पाहिजेत, कुठेतरी आपण व्यक्त झालो पाहिजे, लिहिलं पाहिजे. म्हणून वयाच्या 50व्या वर्षी माझी सुविद्य पत्नी हिला सांगितलं की मला लिहायचं, आणि केवळ 7 दिवसात ते अनुभव कथन लिहून झालं. स्वभावाप्रमाणे नाव दिलं एक ना धड. प्रकाशक तर मुख्य पाहिजे, महत्वाचा पाहिजे, म्हणून दिलीपराज प्रकाशनकडे गेलो. त्याने सांगितलं कमीत कमी 2 ते 3 वर्ष थांबायला लागेल. मी बोललो मला 20 दिवसात प्रकाशन पाहिजे. साहित्य मंडळाकडे गेलं, बाकीचे पुढचे सोपस्कार झाले. त्यांनी एकच अट घातली, नाव निगेटिव्ह आहे, पुस्तकाचं नाव आपण बदलूया. मी बोललो आपण प्रकाशक बदलूया. पुस्तक प्रकाशित झालं, अनेक साहित्य पुरस्कार मिळाले आणि उर्मी आली. ही उर्मी महत्वाची असते. मी लिहू शकतो, मी व्यक्त होऊ शकतो, मला माणसं वाचता येतात. मी अनुभवले ते कागदावर आलं पाहिजे आणि ते लोकांनी वाचलं पाहिजे, असा दुराभिमान असणं हे लेखकाचं वैशिष्ट्य. त्यानंतर कळत नकळत आलं, जीवन सुगंध आलं, सहज सुचले आलं, आणि मग स्फुट लेखनाकडे वळलो. पण या पहिल्या सुरुवातीच्या 3 कथा संग्रहामध्ये मी अनुभवलेली माणसं रेखाटली गेली. हे रेखाटणं महत्वाचं असतं. त्यानंतर कादंबरी लिखाणाकडे वळलो. व्यवसाय अर्थातच खून खटले चालवण्याचा. आदर्श अनेक होते. बाबा कदम होते, सुहास शिरवळकर होते, पण मला काहीतरी वेगळं लिहिलं पाहिजे अशी उर्मी होती. आणि म्हणजे प्रत्यक्षात मालिकेत बघायला मिळत नाही, पण जे प्रत्यक्षात कोर्ट कचेरीत चालतं, नवीन वकिलांना उपयोगी पडेल, कायद्यामध्ये रुची असेल अशा माणसांना उपयोगी पडेल, अशा लिखाणाकडे मी वळलो. आणि आज आपल्या सर्वांच्या साक्षीने हा कार्यक्रम संपल्यानंतर माझी 15वी कादंबरी सुपारी मर्डरचं हस्तलिखित आपण शब्द परिवाराला भेट देणार आहोत. हा प्रवास खडतर वगैरे काही नसतो, पण सातत्य असायला लागतं. मी विशेष इथे असणाऱ्या सर्व साहित्यप्रेमींचं, साहित्यिकांचं कौतुक करतोय, अभिवादन करतोय, अभिनंदन करतोय की माझ्या मराठीला, माझ्या मायबोलीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरच हे पहिलं साहित्य संमेलन आहे. पण अभिजात म्हणजे काय? 3500 वर्षाचा इतिहास लिखित स्वरूपात माझ्या भाषेचा आहे. मी ज्या गावातून येतो त्या अलिबागमध्ये, आक्षी गावामध्ये मराठी भाषेतला पहिला शिलालेख आजही अस्तित्वात आहे. त्याच्यावर तारीख, वेळ सगळं आहे आणि त्याचं जतन आम्ही केलंय. माझी ज्ञानोबाची भाषा, माझी तुकोबाची भाषा, माझी एकनाथ महाराजांची गारुड, भजन, अभंग, ओव्या या नष्ट होणार आहेत. माझं म्हणणं आहे आपण सकारात्मकपणे बघितलं पाहिजे. मराठीला कोणतेही वाईट दिवस आलेले नाहीत, येऊ शकत नाहीत. फक्त आपण काळानुरूप बदललं पाहिजे. विरोध नक्की होत आहेत. आम्हाला तिसरी भाषा कशाला पाहिजे? आम्हाला हिंदीची सक्ती भाषा कशाला पाहिजे? आमचा विरोध भाषेला नाही. हिंदी राज्यभाषा आहे, राष्ट्रीय भाषा आहे, तिचा सन्मान योग्य पद्धतीने राखला पाहिजे. मात्र मराठीची गळचेपी करून नव्हे. नुकत्याच झालेल्या सातारा येथील साहित्य संमेलनामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही भूमिका शासनाच्या वतीने अधिकृतपणे स्पष्ट केले की हिंदीची सक्ती नसेल, मात्र मराठी अनिवार्य असेल.
साहित्य संमेलन असावीत की नसावीत यावर वाद होऊ शकतो. साहित्य संमेलन म्हणजे इव्हेंट झालीत, साहित्य संमेलन म्हणजे राजकीय दरबार झालेत, सर्व साहित्यिक राजकारण्यांच्या हातातले खेळणे झालेत, व्यासपीठ राजकारणी लोक ताब्यात घेतात, हायजॅक करतात, ही टीका वारंवार होते. पण आपण समाजात जसं मोठ्या माणसांचं कोतेपण अनुभवतो आणि छोट्या माणसांचं मोठेपण अनुभवतो, तसंच राजकारणात सुद्धा उत्तम साहित्यिक आहेत. राजकारणातल्या अनेक व्यक्तींनी उत्तम साहित्य निर्मिती केलेली आहे. आपला मुद्दा आहे तो राजकारण्यांचं साहित्यातली लुडबोड आणि साहित्यिकांचं साहित्यातलं राजकारण, हा मुद्दा आहे. आपल्या साहित्य क्षेत्रात जे राजकारण करतायत, मग ते परिषदेचं राजकारण असो, निवडणुकीचं राजकारण असो, नियुक्तीचं राजकारण असो, महामंडळाचं राजकारण असो, शासकीय नियुक्त्यांचं राजकारण असो, याच्यासाठी जी वशिलेबाजी चाललंय, लांगुल चालन चाललंय, त्यातला खरा साहित्यिक मराठीचा पुजारी हा दुखावला गेलाय. साहित्य मंडळाला करोडो रुपये येत आहेत. आपण करोडो रुपये मध्यवर्ती साहित्य संमेलनाला खर्च करतो, पण जो साहित्यिक स्वतःच्या पैशाने खिशाला चाट देऊन साहित्य संमेलनाला गेला असतो, तो कुठेतरी 16व्या, 18व्या, 28व्या खुर्चीच्या रांगेत बसलेला असतो. आपण भोजनावर, निवास व्यवस्थेवर करोडो रुपये खर्च करतो, पण त्याच्या पहिल्या प्रकाशनाला शासकीय योजना असूनही पैसे देत नाही. म्हणून आपला राग आहे. महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना आहेत. यशवंतराव चव्हाणांच्या नावाने पारितोषिक असतील, प्रकाशकांसाठी चांगल्या योजना असतील, वितरकांसाठी योजना असतील, पण त्या तळागाळात पोचत नाहीत. माझ्या गावखेड्यातला साहित्यिक, सरस्वतीचा पुजारी, सारस्वत, हा त्यापासून वंचित राहतो. मला आनंद आहे की या खेड्यापाड्यात, मग कोकण असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, तिथून दलित साहित्यिक तयार होत आहेत, आदिवासी साहित्यिक तयार होत आहेत. विशेष करून मला कौतुक वाटतं ते तरुण साहित्यिकांचं, ज्या सुंदर रचना आता पेश करू लागलेत. महिलांचे प्रश्न असतील, महिलांच्या भावनिक प्रश्न असतील, हे पुरुष प्रधान मंडळी सुद्धा आपल्या साहित्यात मांडू शकतात. म्हणून मी उल्लेख करतो, माझी 12वी कादंबरी 12 गावच्या 12 जणी. तुम्हाला महिलांचे प्रश्न समजता आले पाहिजेत. या समाजात तुम्हाला समाज माध्यमाचा चांगला वापर करता आला पाहिजे. समाज माध्यमा एवढं चांगली देणगी साहित्यिकांना मिळालेली नाही. मराठी भाषा यापुढे वाचणार असेल तर ती समाज माध्यमामुळे. पुस्तकांची महती तरी आहेच, छापील साहित्यालाही महत्व देणं गरजेचं आहे. तो पुस्तकांचा सुगंध, ते प्रकाशन समारंभ, तेही आवश्यक आहे. पण त्याच वेळी बुक गंगा असेल, अक्षरधारा असेल, ह्या ज्या संस्था आहेत त्यांनाही कौतुकास्पद त्यांच्याबद्दल बोललं पाहिजे. कारण त्यांच्यामुळे माझी पुस्तकं, तुमची, आमचे कविता संग्रह हे सर्व दूर पसरलेत. आज अमेझॉनवरून, फ्लिपकार्टवरून आमचे साहित्य जगभर जाऊ शकतं, जे आम्हाला अशक्य होतं, आमच्या प्रकाशकांना अशक्य होतं. म्हणून आज जे आंतरराष्ट्रीय पातळीवर पुस्तक प्रदर्शन होत आहेत, घरोघरी पुस्तकं, संपूर्ण सर्व महाराष्ट्रातली पुस्तकं जगभर पुरवली जात आहेत. त्या पुस्तक आपल्या दारीसारख्या योजना जे नाशिकचे आपले कार्यकर्ते करतायत, त्यांचा उल्लेख सुद्धा इथे विश्व साहित्य संमेलनात होणं गरजेचं आहे. केवळ आपली संस्था, शब्द संस्थाच ही एक साहित्य संमेलन घेते असं नाही. आज जगातल्या अनेक संस्था अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलन घेऊ शकली, याचं मुख्य कारण समाज माध्यम. म्हणून मी नक्की फेसबुक असेल,
इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, या सर्व समाज माध्यमांना खूप खूप धन्यवाद देतो, कारण त्यांनी नेट प्रॅक्टिस सुरू केली. ई बुक माझ्या हातात येऊ लागली. म्हणून समाज माध्यमाकडे आपण अधिक सकारात्मक पद्धतीने बघितलं पाहिजे. आणि मला एवढंच सांगायचं आहे की या व्यासपीठावरून आपण प्रत्येक साहित्यिकांनी आता टेक्नो सेवी होण्याची गरज आहे. माझ्या मोबाईलमुळे माझ्या हातात चांगलं साहित्य मिळतंय, चारोळ्या मिळायला लागल्यात. जसे शब्द परिवाराने अनेक साहित्यिक तयार केले, त्यांना प्रोत्साहन दिलं, त्यांना नाव मिळवून दिलं. या प्रत्येक साहित्यिकांना या नवीन माध्यमातून खूप काही शिकता आलं, शिकवता आलं, वाचता आलं. जे विकतं त्यालाच किंमत असते. मला त्या कळा माहिती आहेत. आपल्यापैकी काही लोकांनी त्या सोसलेल्या आहेत. पुस्तक आपण हौशीने छापतो, कोणती शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही आणि पुस्तकं आपल्या गादीखाली, कपाटाखाली पडून राहतात. वितरण व्यवस्था चांगली नसल्यामुळे, जाहिरात व्यवस्था चांगली नसल्यामुळे आपण आपली सुंदर साहित्यकृती, आपलं अपत्य विकू शकत नाही, त्याला बाजारपेठ मिळवू शकत नाही. संजय सिंगलवार यांच्या प्रयत्नातून नेमकं आपल्याला हेच साधायचं आहे. माझी साहित्यकृती विकली गेली पाहिजे, लोकांच्या हातात पोचली पाहिजे, म्हणून मोबाईलचा वापर करूया. आज माझ्याकडे अनेक मित्र इथे आहेत जे फेसबुक, इंस्टाग्रामवर आपलं साहित्य लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. या सगळ्यांचं डिजिटलायझेशन होणं गरजेचं आहे. शासनाच्या अनेक योजना आहेत, पण मी शब्द परिवाराला विशेष विनंती करतोय की पाठपुरावा करण्याची गरज आहे. तुमचे महामंडळवाले, साहित्य परिषदेवाले संमेलन जरूर घ्यावेत, पण आपल्या साहित्याची ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून नोंद कोण घेणार? ते डिजिटलायझेशन होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आता शब्द परिवाराने झटणं गरजेचं आहे. आपल्या परिचयातले प्रत्येक साहित्यिक, मग तो गझलकार असेल, कवी असेल, कथाकार असेल, कादंबरीकार असेल, कोणत्याही प्रकारचा लेखक असेल, व्यक्त होणारा माणूस असतो. पुढच्या पिढीपर्यंत हे साहित्य पोचणं, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे. शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे, यासाठी साहित्य कार्यकर्ता, मराठी भाषा दूत बनणं गरजेचं आहे. मित्रांनो, अभिजात भाषेमुळे करोडो रुपये केंद्र शासनाचे महाराष्ट्रात येऊ घातलेत, किंबहुना आलेले आहेत. महाराष्ट्र शासन अनेक योजना आणते, पण ग्रंथालयाचं काय, वाचक संस्कृतीचं काय? आज ग्रंथालय ज्या अवस्थेत आहेत, तीच अवस्था मराठी शाळेला आलेली आहे. मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो म्हणून माझं काहीही एक अडलेलं नाही. मी आजही अभिमानाने सांगतो की आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, विशेषतः मुंबई, पुण्यामध्ये मी खून खटले पूर्णपणे मराठीतून चालवतो. पण ही भावना प्रत्येक व्यावसायिकाकडे येणं गरजेचं आहे. आपण आपली मुलं कॉन्व्हेंटमध्ये टाकतो कारण जिल्हा परिषदेच्या शाळेचा दर्जा घसरला असं आपण संभावितपणे बोलतो. नगरपालिकेच्या शाळेत माझ्या मुलांवर संस्कार होणार नाहीत असं म्हणतो. पण यशस्वी पुरुषांची आजच्या पिढीतली आणि मागच्या पिढीतल्यांची यादी बघा, हे सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकले. मी इथे विशेष उल्लेख करतोय तो म्हणजे नुकत्याच मी पाहिलेल्या एका चित्रपटाचा. अलिबाग तालुक्यातील नागाव येथील एका शाळेवर क्रांती ज्योती विद्यालय नावाचा एक चित्रपट आला.
मराठी शाळा टिकली पाहिजे, वाचवली पाहिजे, मराठी संस्कृती टिकली पाहिजे, हे अभिवाक्य घेऊन तो चित्रपट आलाय. आपल्यापैकी अनेकांनी तो बघितला असेल. तो संदेश आपल्याला तळागाळात पोचवायचा आहे. आजच्या शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे आणि शासकीय अनास्था हा एकमेव कारण त्याला आहे. ग्रामीण भागात शिक्षक नाहीत, साहित्यिक नाहीत असं नाही. मराठीवर प्रेम करणारे शिक्षक, प्रसारक सुद्धा आहेत. प्रशासकीय यंत्रणा कमी पडते आणि दुसरी कमी पडते ती राजकीय इच्छाशक्ती. माझा आमदार, माझा जिल्हा परिषद सदस्य, माझा पंचायत समिती सदस्य, ग्रामसेवक, माझा सरपंच, माझा नगराध्यक्ष, माझा आमदार, माझा खासदार मराठी शाळा शिकवण्यासाठी, मराठी पटांगण शिकवण्यासाठी, शिक्षकांना वेळेवर पगार मिळण्यासाठी, त्या शाळेमध्ये तांत्रिक पूर्तता होण्यासाठी किती झटतायत. आम्ही गावाच्या बाहेर 10 लाखाची कमान उभी करतो, गावाच्या देवळावर 3-3 कोटी देतो, पण मराठी शाळेची पडकी भिंत आणि पडका फळा बांधायला आपल्याकडे इच्छाशक्ती नाही. कौलं आणि पत्रे बदलायची इच्छाशक्ती आपल्याकडे नाही. त्या मराठी प्राथमिक शिक्षकाला सन्मान देण्याची इच्छाशक्ती आपल्याकडे नाही. या संमेलनातून काहीतरी संदेश जाणं महत्वाचं आहे. शासनाविरुद्ध स्पष्टपणे कोणीतरी स्पष्टपणे बोलणं गरजेचं आहे आणि ते काम संजय सिंगलवार समर्थपणे करतात, म्हणून त्यांचं करतात. शासनाने भांडलं पाहिजे. मराठी भाषा मंत्रालयाला 2 ओळीचं जर पॉलिसीबद्दल बोलता येत नसेल तर त्याचा निषेधही व्हायला पाहिजे. एक ओळ विकून आयुष्य चालवणारे साहित्यिक वेगळे आणि रक्ताचं पाणी करून 10 पुस्तकं लिहून सुद्धा साहित्य पुरस्कारापासून वंचित राहिलेले साहित्यिक वेगळे. सर्व मराठी भाषेचे पुजारीच आहेत, प्रसारकच आहेत, पण त्यांना सन्मान कोण देणार? ते सन्मान देण्याचं काम शब्द साहित्य संस्था करते. शासनाच्या योजना आहेत. तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर प्रत्येक ठिकाणी संमेलन व्हायला पाहिजे. 2-2 लाख रुपये शासन देते. तालुका पातळीवर हा निधी पोचत नाही. जी संमेलन गाव पातळीवर होत आहेत ती खिशाला चाट देऊन साहित्यिक खाज म्हणून घेतली जातात. मग कोकण मराठी साहित्य परिषद असेल, विदर्भाची असेल, पश्चिम महाराष्ट्राची असेल, खानदेशाची असेल, पण आम्ही आमचे साहित्य ठेवे जपत नाही. गांभीर्याने साहित्य संमेलन होत नाहीत. परिसंवादात योग्य ती चर्चा होत नाही आणि आपण वरच्यांचं बघून परत इव्हेंट मॅनेजमेंट कडेच वळतो. या सगळ्या इव्हेंट मॅनेजमेंटला फाटा देऊन शब्द परिवार स्वतंत्रपणे स्वतःचं अस्तित्व टिकून आहे, म्हणून त्यांचं वेगळेपण मराठी साहित्यात नोंदवलं जाणार आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे आणखीन एक विशेष या व्यासपीठावरनं कौतुक करणं गरजेचं आहे. ते म्हणजे माझ्या दूरदर्शनचं प्रादेशिक वृत्तवाहिनीचं, ज्याने मला गजला दिला, अनेक साहित्यिकांचे परिचय करून दिला. आपल्या पिढीला साहित्यिक गावाखेड्यात भेटणं शक्य नव्हतं. पूर्वीची पिढी खूपच लकी होती, सुदैवी होती. गावाखेड्यात दमा मिराजदार पोचत होते, शंकरराव पाटील पोचत होते, आत्रे पोचत होते, पु ल देशपांडे पोचत होते, गदी मा पोचत होते, सुधीर फडके पोचत होते, व्यंकटेश बांडगुळकर पोचत होते. आता साहित्यिक गावोखेड्यात जायला तयार होत नाहीत. मानधनाचा प्रश्न येतो, प्रवास खर्चाचा प्रश्न येतो. पण दूरदर्शननी आमची भूक भागवली. मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो की मंगेश पाडगावकर यांचा 60वा वाढदिवस मी माझ्या घरात खाजगी पद्धतीने साजरा करू शकलो. सुरेश भट यांचा खाण्यातली वखवक
आणि गझलेचा कैफ 7 दिवस माझ्या घरात मी पाहू शकलो. अनेक साहित्यिक अलिबागला आम्ही आणू शकलो, त्यांचं साहित्य सहवास उपभोगू शकलो, अनेक साहित्य संमेलनाचं आयोजन करू शकलो, कविता कट्टा स्थापन करू शकलो. पण दुर्दैव हेच की आताच्या मालिका या व्यभिचाराकडेच लक्ष ठेवून आहेत. माझ्या संपूर्ण लेखन प्रवासाचं पूर्ण श्रेय माझ्या सुविध पत्नीला मी देतो. आज ती इथे उपस्थित आहे. एका जिल्हा न्यायाधीश स्तराच्या एका स्त्री न्यायाधीशांनी माझं विशेष कौतुक करताना असं सांगितलं होतं, तुमच्या मनोगतातलं एकच वाक्य मला आवडलं, म्हणून मी तुमचं साहित्य वाचते, की लिहावं असं की आपल्या मुलीलाही आपल्या बापाचं लिखाण आपल्या मैत्रिणीला दाखवावं असं वाटलं पाहिजे. हे संस्कार आहेत. तुम्ही व्यभिचारा व्यतिरिक्त सुद्धा काही गोष्टी लिहू शकता. समाजात खूप काही चांगलं आहे, आजूबाजूला खूप काही चांगलं घडतंय, ते घडणारं प्रोत्साहन देणारं तुम्ही लिहू शकता. खून खटल्यावर जेव्हा मी लिखाण करतो तेव्हा ते केवळ प्रबोधनात्मक नसतं, पण मानवी वृत्ती त्यातून येत असते. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाकडे आपल्या या व्यासपीठाकडनं आपण काही ठळक मागण्या मान्य करून घ्यायचा प्रयत्न करतोय. शब्द परिवार इतका सक्षम आहे, संजय सिंगलवार यांचे पूर्वानुभव इतके चांगले आहेत, दांडगे आहेत, की खऱ्या अर्थाने आता निवड मंडळाची पुनर्रचना करण्याची गरज आलेली आहे. साहित्य परिषदेवर चांगली माणसं जाणं गरजेचं आहे. मी कौतुक करेन, मिलिंद जोशी असतील किंवा विनायकराव असतील, सातारा साहित्य संमेलनाचा जे काय त्यांनी खर्च केला त्याचं जाहीरपणे त्यांनी समर्थन केले, की हा मराठी भाषेचा उत्सव आहे. आम्हाला या उत्सवच वाटतो, पण उत्सवातलं पावित्र्य टिकलं पाहिजे. उत्सव कोणासाठी? त्या कवी कट्ट्यावर नंबर लावण्यासाठी वशिलेबाजी? तुमची पुस्तकं प्रकाशित करण्यासाठी वशिलेबाजी? तुम्ही एखाद्या साहित्यिकाला निमंत्रित करता, त्याच्यावर लाखो रुपये खर्च करता, पण जो माझ्या गावाखेड्यातला कवी आहे त्याला 300 रुपये तुम्ही एसटी भाडं देऊ शकत नाही, जेवणाची कुपन देऊ शकत नाही. हा निधी आहे, हा पब्लिक मनी आहे, आणि त्याचा योग्य विनियोग चांगल्या समितीतर्फे होणं गरजेचं आहे. म्हणून अंकुश ठेवणारी एखादी सुकाणू समिती शासनातर्फे तातडीने नियुक्त होणं गरजेचं आहे. आणि अभिजात मराठी भाषेची जी काही योजना आलेली आहे ते दस्तऐवज मी वाचलेत, परिपत्रक मी अभ्यासलीत. यामध्ये या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत. अन्यथा अभिजात मराठी भाषा ही केवळ कागदावर राहील, फाईल रंगवल्या जातील, 31 मार्चला खर्च केला जाईल, पण तो तुमच्या आमच्या सामान्य साहित्य प्रेमींच्या दारात पोचणार नाही, ग्रंथालयाच्या दारात पोचणार नाही, मराठी शाळेसाठी पोचणार नाही, विश्वविद्यालयात आणि विद्यापीठात त्याच्यावर खर्च होणार नाही, संशोधन होणार नाही, दस्तऐवजीकरण होणार नाही. वाईच्या संस्थेची काय अवस्था आहे? जी काय मध्यवर्ती भाषा शुद्धीकरणाची समिती आहे, तर्क तीर्थांनी बनवलेली योजना आहे, त्याचं काय? या सगळ्यावर बोलणं महत्वाचं आहे. यासाठी परिसंवाद होणं गरजेचं आहे. पण आजकाल ज्या पद्धतीने मध्यवर्ती समाज किंवा संमेलन, अधिवेशन याचा बोजवारा उडतोय, त्या परिसंवादातले विषय बघितले, त्यातला दिखाऊपणा आणि फोलपणा अनुभवला, तर आपल्यासारख्या संस्था कार्यकर्त्यांनी भाषादूत बनण्याची गरज आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा या व्यासपीठावरून आपण तांत्रिक युगाकडे जाणं गरजेचं आहे.
प्रगतीचा वेग आपण थांबवू शकत नाही. पण माझी नाट्यगीतं, माझं संगीत सौभद्र, माझा महेश काळे, पण त्याच वेळेला बांदोडकर असतील, छोटा गंधर्व असतील, बाल गंधर्व असतील, यांचं सुगम संगीत, नाट्य संगीत, माझ्या शांताताई, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे व्यंकटेश माडगुळकर, गीत रामायण, वाल्मिकी रामायण, मराठी भाषेचे हे सगळी ग्रंथ संपदा आपल्या देव्हाऱ्यातून लोप पावले, याचं वैशिष्ट्य आपल्याला वाटलं पाहिजे. माझी आजी रोज त्यांच्या पोथींची पूजा करायची. माझी आई शिवनिर्मलामृत वाचायची, गुरुचरित्र वाचायचं, आणि त्याला एक पवित्र स्थान होतं, ते मराठी साहित्याचं उगम स्थान होतं. आज आमचे देव्हारे गायब झालेत. वास्तुशास्त्र आपण पाळतो, पण देव्हारा मात्र आपण ठेवत नाही. आणि म्हणून मराठी भाषेला, मराठी साहित्याला पुन्हा तो दर्जा येण्यासाठी, ती पावित्रता जपण्यासाठी आपण कार्यरत होऊया. हे पावित्र जपणं, याच्यासाठी दस्तऐवजीकरण गरजेचं आहे. आणि सुदैवाने मी आशावादी आहे की सर्व समाज माध्यमं आपल्या मदतीला धावून आलेली आहेत. आपण इथे सर्व जमलात. आपण अनेक साहित्य रसिक, अनेक साहित्य पुरस्कारांनी सन्मानित आहात. आजपासून आपण एवढा जरी निर्णय घेतला की मी माझं साहित्य योग्य पद्धतीने विकू शकेन, मी माझं साहित्य वितरित करू शकेन, आणि त्यासाठी सक्षम यंत्रणा तयार करण्यासाठी माझ्या गाव पातळीवर, माझ्या तालुका पातळीवर, माझ्या जिल्हा पातळीवर एक चांगली संघटना उभी करीन. केवळ माझ्यासाठी म्हणून नाही, तर माझ्या परिवारातील अन्य जे कोण साहित्यिक असतील, कवी असतील, त्यांना मी हातभार लावीन. तर अशा विश्व साहित्य संमेलनाचा उद्देश सफल झाला असं म्हणता येईल. मला खात्री आहे की इथे जमणारा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक साहित्यिक हा पूर्णपणे सक्षम आहे. माझी मराठी भाषा टिकवण्यासाठी, जगवण्यासाठी, ती आणि समृद्ध करण्यासाठी तो झटतोय. आणि म्हणूनच अशी साहित्य संमेलनं असणं गरजेचं आहे. शासनाच्या ज्या योजना आहेत त्याचा अभ्यास होणं महत्वाचं आहे, आणि तो लोकप्रतिनिधींच्या हस्ते त्याची बर्बादी न होण्यासाठी, माझ्या साहित्य संस्कृतीसाठी महाराष्ट्र शासनाचा, केंद्र शासनाचा येणारा पै आणि पै फक्त साहित्य सेवेसाठी, संस्कृती रक्षणासाठी, साहित्य प्रसारासाठी वापरला जाईल, याची आपण काळजी सर्वांनी घेऊया. पुढच्या 5 दिवसात अनेक भरगच्च कार्यक्रम आपण आयोजित केले. याचं गांभीर्य सांभाळून या पुढचे विश्व साहित्य संमेलन अधिक समृद्ध कशी होतील, प्रसार माध्यमांचा योग्य, यथायोग्य वापर कसा केला जाईल, आणि लोकप्रतिनिधींना व्यसन कसं घातलं जाईल, आणि साहित्य क्षेत्रासाठी त्यांचा वापर कसा केला जाईल, हे सुद्धा आपण बघणं महत्वाचं आहे. मित्रांनो, शब्द परिवाराने आजपर्यंत अनेक साहित्यिकांना लिहित केले, वास्त केले. आजचा आपला उद्देश हा केवळ मराठी भाषा टिकवण्याचा नाही, तर मराठी शाळा आणि मराठी माध्यम हे प्रसार करण्याचा सुद्धा आहे. माझी मुलं भले इंग्लिश मीडियम मध्ये जात असतील, पण त्यांना मराठी परवच्या आल्याच पाहिजेत. त्यांना मराठी संस्कार जमलेच पाहिजेत, त्यांनी ते ज्ञात करून घेतले पाहिजेत, आणि मराठी शिवाय काही मराठी भाषिक असल्याचा अभिमान, सार्थ अभिमान बाळगला पाहिजे. एवढे तरी संस्कार प्रत्येकाने या देशातल्या प्रत्येक मराठी माणसाने केलं पाहिजे. त्यामुळे मी विनंती करतोय की येणारा प्रत्येक क्षण, पुढील वर्षातील प्रत्येक दिवस हा आपण भाषेसाठी देऊया. पुन्हा एकदा शब्द परिवाराला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या क्षणाचा एक भाग म्हणून माझी 15वी साहित्य कृती
सुपारी मर्डर हे हस्तलिखित संस्थेचे सर्वेसर्वा श्री संजय सिंगलवार यांच्या मी सुपूर्द करतोय. पुणे येथील साहेब वर द्या, पुणे येथील संवेदना प्रकाशन यांच्याकडे त्यांच्या हस्ते हे हस्तलिखित जावं अशी माझी विनंती आहे. सुपारी मर्डर ही अत्यंत आगळ्या वेगळ्या खून खटल्यावरील सामाजिक कादंबरी आहे. याद्वारे याची अधिकृत भूमिका काय असावी याच्याबद्दल हे अध्यक्ष विवेचन आपण सर्व प्रसार माध्यमांना संजय सिंगलवार साहेब यांच्या मार्फत देणार आहोत. तू उलट पकड. हा, आपण सर्वांनी हे अध्यक्ष भाषण